राज्यात सतत घडणाऱ्या महिलांवरील अत्याचार आणि छेडछाडीच्या घटनांमुळे सर्वसामान्य माणूस हादरून गेलाय। बदलापुरातील घटना ताजी असतानाच आता पेण तालुक्यातून संताप देणारी घटना उघडकीस आली आहे। पेण तालुक्यातील दादर गावातील शाळेत शिकणाऱ्या 3 अल्पवयीन मुलींची छेडछाड करणाऱ्या 2 परप्रांतीयांना गावातील महिलांनीच बेदम चोप देऊन डांबून ठेवलं। दादरी सागरी पोलीस वेळेत घटनास्थळी हजर झाल्याने पुढील अनर्थ टळला। दोन्ही परप्रांतीय आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास दादर गावातील रायगड जिल्हा परिषद शाळेच्या आवारात 3 अल्पवयीन मुलींची परप्रांतीय आरोपी अखिलेश श्यामजी सैनी वय 20 वर्ष आणि मनुकुमार त्रिभुवन जयहान वय 22 वर्ष, दोघेही राहणार जिते पेड आणि मूळ राहणार उत्तर प्रदेश, यांनी मोबाईल आणि चॉकलेट दाखवून हाताने बोलण्याचा इशारा करून अश्लील हावभाव करत छेडछाड केली। हा प्रकार अल्पवयीन मुलींच्या नातेवाईकांना, गावकऱ्यांना आणि गावातील महिलांना समजताच त्यांनी दोन्ही परप्रांतीय आरोपींना पकडून बेदम चोप देत डांबून ठेवलं। ही घटना दादर सागरी पोलिसांना समजताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला। या घटनेची नोंद दादर सागरी पोलीस स्टेशन येथे केली असून उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विषय हे अधिक तपास करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।